पहिल्यांदाच परभणी दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात चौफेर फटकेबाजी केली। आपल्या भाषणात अनेक डायलॉग, शेरोशायरी, मिमिक्री करून दाखवल्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला। परभणी शहरातील श्रीकृष्ण गार्डन येथे काल नूतन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पहिल्याच दौऱ्यात परभणी विधानसभेचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिल्याच मेळाव्यात पालकमंत्र्यांनी नेमकी काय फटकेबाजी केली आहे ती पाहूयात। मी मानठेला चालवायचो 1982 साली। मी रसमंती चालवली आहे, मी व्हिडिओ चालवलेला आहे, मी गरिबी पाहिलेली आहे। पंचायत समितीचं इलेक्शन लागलं, निवडून आलो, झेडपीचं इलेक्शन लागलो, निवडून आलो, आमदार झालो, पडलो, आमदार झालो, मंत्री झालो। सांगायला सोपं आहे, पण असा एक पंचायत समिती मेंबर दाखवा किंवा एक शिवसैनिक शाखा प्रमुख दाखवा की ज्याच्यावर केस नाही, आणि साले त्याच्यावर केस नाही तो शिवसेनेचा शाखा प्रमुखच। माझे बाळासाहेब हे शिवसैनिक नव्हते, शिवसेना प्रमुख होते। ते कुठले आमदार झाले नाही, खासदार झाले नाही, नगरसेवक झाले नाही, मंत्री झाले नाही, मुख्यमंत्री झाले नाही। त्यांनी आम्हाला तुम्हाला मदत दिली, पण त्यांच्यापासून आमदार गेले, खासदार गेले, मुख्यमंत्री गेले, पण तुम्ही गेले नाही म्हणून शिवसेना आज टोपली विद्यालय चंद्रकांत खैरेंना खासदार केलं, पुंगराणी वाढणाऱ्या विल्लेदास शिंदेला आमदार केलं, लोटगाडी लोटणाऱ्या दगडू साक्षाला आमदार केलं, सायकल चोरणाऱ्या नारायण राणेला मुख्यमंत्री केलं। मी नेहमी सांगतो की आमचे मित्र पक्षवाले हे वरण भात आहे, आम्ही मसाली भाजी आहे। आम्ही सगळ्या बाबतीत पुढे आहे। रक्त द्यायला सगळ्यात पहिला कोणाचा हात असतो? शिवसैनिकांचा। ॲम्ब्युलन्स घेऊन जाणारा पहिला कोण असतो? शिवसैनिक। अन्याय झाला तर सगळ्यात पहिले कोण असतो? शिवसैनिक। एवढंच सोडा, सगळ्यात जास्त जेलमध्ये कोण जातो? 220 कोटी रुपयाची जी योजना खाल्ली आहे तुमची महापालिकेची, जी माझ्या डोक्यात फिट आहे। डोले पिक्चर मध्ये म्हणतात चून चून के मारेंगे ठाकुर, कार्यक्रम हमारा। त्यामुळे शिवसैनिकांना घाबरण्याची गरज नाही, तुमच्या मागे गुलाबराव पाटलासारखा शिवसैनिकांना उभा आहे। ते बोलले आज के 12 बजे के बाद 500 का और 1000 का नोट कागज के टुकड़े हो जाएंगे। हे ऐकलं तो या, आणि आज मी आपल्या सगळ्या मंडळीला हे सांगणार आहे, मी आपल्या या सगळ्या मंडळीला हे सांगायला आलो की आता तुम्ही एकजूट राहा। जिल्हा परिषद निवडणूक आली आहे, पंचायत समिती आली आहे, महापालिका आली आहे, तर तुमच्यामध्ये आपसात लढाई नको।